शेतमालाला हमीभाव तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी अमरावतीमध्ये केली। यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। मोर्चाच्या दरम्यान पोलीस आणि आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली। आंदोलकांना पांगवण्याकरता यावेळी पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याचा फवारा मारला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी धुमश्चक्री उडाली। अमरावतीत मोर्चाच्या दरम्यान शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले होते। यावर्षी विदर्भासह संपूर्ण राज्यभरामध्ये पाऊसकाळ चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती चांगलं पीक आलेलं आहे, पण नोटबंदीमुळे व्यापाऱ्यांच्या खिशात पैसा नाही, शेतकऱ्याचा माल कोणी घेऊ शकत नाही आणि परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। त्याचं कारण असं सगळीकडेच या परिस्थितीमुळे भाव पडले। शेतकरी माल पिकवतोय मात्र तरी त्याच्या मालाला भाव नाही। पोलीस आणि आंदोलकांना या ठिकाणी पोलिसांनी आवरण्याकरता त्यांच्यावरती पाण्याचा फवारा मारला, अश्रुधुराचा वापर केला। शेतमालाला हमी भाव द्या अशी मागणी या शेतकऱ्यांची होती। खरं तर अत्यंत रास्त मागणी करता राज्यभरातला शेतकरी आक्रमक झालाय। चांदोडमधला असेल, अमरावतीतला असेल की राज्याच्या कुठल्याही भागातला शेतकरी सरकार बदललं तरी सुखी नाहीये, ही वस्तुस्थिती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।